चला अंबिकावर येत, चला आतमध्ये. ऑनलाईन आले ऑनलाईन. चला अंबिका वॉरियर्स. अक्षय दादा चला आतमध्ये. चला चला महेश शेठ चला. प्रतिध्वनी चला आतमध्ये. निलेश धोनी चला आतमध्ये. लाईन अप मध्ये. हो या या. संग्राम सोनवणे पाटील. हो नवीन देव. बॅट्समन संतोष भाऊ काकडे 11 चला आतमध्ये. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. चला संतोष भाऊ काकडे 11. जेवण करा जेवण करा. चला बॅटर चला पंच अधिकारी चला. चला पटकन. दोन्ही संघ आपले 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. कांबळे पाटील आपणही आलात, तुमचंही सहर्ष स्वागत. चला चला सलामीची जोडी आपण पाहिलं विक्रम आणि दुसरे कोण आहे भाऊयावर. प्रकाश आणि विक्रम. संध्याकाळी मसोबाचा भंडारा आहे याची सर्वांनी नोंद घ्या. चला काय झालं आवरा. प्रकाश प्रकाश रेणके आणि विक्रम कांबळे. स्वप्नील भैया भंडारी गोलंदाजी मार्कवर. चला आवरा. कृपया फलंदाज मी दरवेळेस सांगत असतो गार्ड वापरल्याशिवाय शक्यतो मैदानाच्या आतमध्ये कोणी खेळू नका बाबांनो, कारण जीव अनमोल आहे बरोबर. समय मौल्यवान है लेकिन जी समय अनमोल है लेकिन जीव अनमोल है.
त्याच्यामुळं जीवाला जपायचं असेल तर गार्ड वापरा. एस टी रक्षक तुम्हालाही विनंती असेल आपणही गार्ड वापरत चला सामन्याला सुरुवात. आमचे मॅक लेट आले परंतु थेट आले त्यांचं नाव मॅक. वा 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 शाळे आपोपा हो. आमचे मॅक सर मात्र लेट आले परंतु शाळा शाळा सुटल्यानंतर आले म्हणजे ते त्यांची कमाई करून आलेली. पहिल्यांदी पोटोबा नंतर विठोबा. चला आत. गोलंदाज स्वप्नील भैया भंडारी पॉईंटमध्ये एक खेळाडू आहे. आपण पाहिलं तिकडं आता डीप लॉंग ऑन डीप मिडकेट ह्या क्षेत्रामध्ये कोण राहतं माहिती आहे ना महेश शेट मांजरे राहतात. ते लक्ष गेलं मा पहिल्यांदा इकडे लक्ष गेलं. हो विक्रम. अरे हा चेंडू का चेंडूचा गोळा आहे ये तो आग का गोला है. शोला नहीं या शबनम है. षटकार 6 रन. सुपर बॅटिंग टूर्नामेंट. अतिशय सुंदर असं अतिशय सुंदर स्पर्धा. विक्रम मानाची स्पर्धा आहे. और हा चेंडू का चेंडूचा गोळा आहे जिल्हा परिषदची ये तो कदाचित आजचा गोल. जी टुर्नामेंट होणार आहे आपली जिल्हा परिषदची ती सुद्धा ह्याच मैदानावर होईल. 1,11,111 असं बक्षीस आहे. लक्षात ठेवा ती स्पर्धा सुद्धा ह्याच मैदानावर हेच मैदानाची निवड केलेली आहे. झेडपी गटातली स्पर्धा आहे. चला आतमध्ये पाहूया. षटकार. गोलंदाज सज्ज आहे स्वप्नील भैया भंडारी. हो बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच अधिकारी आपण पाहिलं ह्या चेंडूला जर पाहिलं वाईट घोषित करतात. पहा मित्रांनो पंचांचे इशारे किती सुंदर आहे. केला इशारा जाता जाता सुंदर असे इशारे. वाईट आणि वाईट नंतर 7 धावा आहे. तुम्ही जगामध्ये प्रसिद्ध व्हायचंय ना तुम्ही स्वतःला सिद्ध करा. हे जग तुम्हाला प्रसिद्ध करील. आयुष्याच्या रंगमंचावर ओ विक्रम छत्रपतीचा छावा येथे मिळाल्या 6 धावा. षटकार. ना मेरा है ना तुम्हारा है लेकिन धाव फलकाव धाव संख्या 13 है. विक्रम 13 धावा आहे. आज क्रिकेट सृष्टी हे मानाची सृष्टी लक्षात ठेवा. आपण पाहिलं आज कित्येक तरी क्रिकेटपटूंनी चित्रपट सृष्टीला काबीज केले. म्हणून सुनील गावस्कर यांचा पहिला चित्रपट आला सावली प्रेमाची. अमेरिकेमध्ये एक स्टेडियम बांधलं त्या ग्राउंडला सुद्धा भारतीयांचं नाव दिलं. त्यांना सुनील गावस्कर स्टेडियम हे नाव दिलं. म्हणजे भारतीय किती ताकदवान आहे हे तुम्ही ओळखून घ्या. बांगलादेशचे माजी प्रशिक्षक जेम्स सिडन्स यांचं वाक्य आहे भारतीय एवढे ताकदवान आहे कोणी यावं आणि षटकार मारून जावं. विक्रम सुंदर फटका खेळतोय. अक्षय दादा चेंडूवरती असताना आपण पाहिलं वैभव चेंडूवरती येतोय. 1 धाव 14 धाव पूर्ण आहे. जेवढं शिकायचं ना आता माझं वय 47 आहे बरोबर. परंतु आम्ही अजूनही प्रयत्न करतो जेवढं ज्ञान काबीज करायचं तेवढं. कारण आपण काबीज केलं तर आपला फायदा आहे. आता आम्ही काही वेळी इथं थोडं दाटून बोलतो मनामधून नाही बोलत. कारण शिकले पाहिजे सुधारणा झाली पाहिजे. कारण आपल्या माणसाला आपणच पुढे न्यायचं असतं. जग नाही नेणार. जग हे सुखाचं वाटेकरी का दुःखाचं हे तुम्ही ठरवायचं. चला वा सुंदर फटका आहे. अतिशय सुंदर असा गॅप शोधलाय आणि आपण पाहिलं येथे प्रकाशच्या बॅटमधनं प्रकाशमय चौकार. किती धावा साहेब. 18 धावा. 18 धावा बनवले गेलेला आहे. राजीव शिंदे 11 आणि संतोष भाऊ काकडे 11 असा संघ आहे. अनेक नामांकित 8 संघांचा समावेश आहे. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आहे. आपण पाहिलं डीप लॉंगॉनमध्ये आपण पाहिलं महेश शेठ मांजरे आपण जर पाहिलं उभे राहताना कधी हात जर पाहिलं तर कमरे वाजतात आणि चेंडू टाकताना हात पाहिलं तर कमरेच्या खाली असतात. सुंदर असा शरीर यष्टी लाभलेली महेश शेठ मांजरे. सुंदर असा खेळ. कारण या अगोदर आपण त्यांचा खेळ पाहिलेला आहे. चोपेरी फटकेबाजी पाहिलेली आहे. चेंडूच्या अक्षरशः गोळ्या केलेल्या आहे. रिव्हर्स अप्रकाश तुन ते चेंडू अतिशय सुंदर होता. येथे 2 धावा.
20 धावा आलेल्या T20, 20 धावा आहे. आपण पाहिलं मित्रांनो 16 तारखेला आपल्याला फायनल आहे. 17 तारखेला निकमच्या मैदानावरती बिरू प्रीमियर लीग सुरुवात होते. नाही बोलायचं काय नाही, पण काय होतं आमचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि माईकवर 192 देशामध्ये आवाज चालू आहे आता. आणि मग काय होतं क्रीडा रसिक म्हणतात हे बोलणारे कुठून आणले, एखादा शब्द चुकला तर अक्षय दादाच मला म्हणले होते बेलोटे काहीतरी चुकतंय तुमच्याकडून, कारण त्यावेळी बडबड चालू होती पाठीमागं, मग लक्ष विचलित होतं. त्याच्यामुळे कृपया समोर एक गाडी आहे डाव्या साईडला, त्या गाडीची काच चमकते, विनंती असेल. वा वाईट विनंती असेल. त्या गाडी वा. हॅलो ते तिथं गोडवण पैसे हो वाईट. ते आले ते इकडे. हो प्रकाश, यस गुड कॅच और सुपर कॅच. एक बाद 20 धावा, पहिल्या षटकांचा खेळ संपला. आपण पाहिलं या हो स्पर्धेला प्रकाश. खऱ्या अर्थानं जे आपल्याला लाभलेले अतिशय सुंदर पंच, यस. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लाभलेले मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देईन. त्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं गेलं कोणी सनी बॅटर, सनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अतिशय महत्त्वपूर्ण सामना. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं गेलं आमचे इंगळे सर असतील, चला 20 रन 20. आमचे मान्यश्री दिनेश पुजारी सर असतील 21 धनंजय इंगळे सर, अजित शिंदे सर. आणि आमच्या समेत 4 दिवसाच्या कालावधीमध्ये एक सुंदर आवाज आपल्याला ऐकायला भेटेल मित्रांनो. विजय केदार सर, अक्षय दादा, पेस्टनच्या पाठी चूक आपण पाहिलं आणि फेकी खराब आहे, 2 धाव आलेले. 22 रन, 22 धावा आहे. विक्रम आपण पाहिलं 23 नाही 22 बोलतात आम्हाला. पहिल्या षटकामध्ये वाईट चेंडू आहे का? चालू करा, 23 आहे. हो पाय येते सुंदर गॅप आणि येते चौकार. 27 धावा इथे बनवल्या गेलेले, अतिशय सुंदर बॅटिंग आहे. मी अक्षय दादा चव्हाण, मयूर दादाला त्यांना काय शुभकामना द्यायच्या माहिती आहे, कारण कारण 18 तारखेला श्रीगोंदा त्यांनी न सांगता म्हणजे त्यांनी मान दिला आणि 17 तारीख त्यांनी खऱ्या अर्थाने 13 तारीख ही जाहीर केली. आणि पहा मित्रांनो, ऐकावं लागतं कुठंतरी, आपल्याला कुठंतरी नाव कमवायचंय, कुठंतरी इतिहासामध्ये आपल्या नावाचा उल्लेख झाला पाहिजे. न सांगता त्यांनी ऐकलं, 13 तारीख धरली आणि 4 दिवसाच्या कालावधीमध्ये स्पर्धा. तर ते मला म्हणले तुम्हाला वाटन ते समालोचक घेऊन या तुमच्या जोडीला, कारण काय होतं एक समालोचक असला तर एकल्याचा जीव जातो, बरोबर. कारण आता मी नगरला होतो, 7:30ला माईक घेतला जायचो, 6:30ला 8 षटकांचे सामने, ते दिवसात 6 सामने. विचार करा, म्हणजे मित्रांनो एकमेकाचा विचार करावा लागतो. इथे सुंदर फटका आहे आणि आपण पाहिलं पंचांचा इशारा येतोय, 2 धावा आणि 2 धावीनंतर 25 धावा आहे, 28 धावा आहे, 29 धावा आहे, 29 धावा इथे मात्र बनवल्या गेलेल्या आहे. विक्रम कांबळे
माननीय श्री अभिजित तारुकर यांच्याकडून विक्रम कांबळे यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस असेल. धन्यवाद सर. पैसे दिल्यानंतर त्यांनी नाव पुकारायला सांगितले, बरोबर आहे, याला म्हणतात. कारण आपला स्पर्धेचा नियमच आहे. कारण आमच्या विजय केदार सरांना ज्यावेळी सोमाशेट यांनी 100 रुपये दिले त्यानंतर नाव पुकारले. वा, व्हॉट सुपर. विक्रम कांबळे इज नो जोक. नो बॉल आणि नो बॉल प्लस चौकार, सॉरी षटकार, पंच षटकार. पाय विक्रम कांबळे नावाचा खेळाडू तळपतोय आणि धाव संख्या आकार घेते तब्बल 36 रन. व्हॉट सुपर बॅटिंग. राजूभाऊ शिंदे 11. व्हॉट सुपर बॅटिंग. अतिशय प्रकाश आणि विक्रम कांबळे आपण पाहिलं, काय सुंदर बॅटिंग चालू आहे. ग्रेट. ओके सर. पाहते चेंडू, क्षेत्रक्षण खराब आहे. तू काय चेंडू पकडतो मी काय धरतो. चौकार. पाहिलं का, एकाने चूक केली, चौकार. आणि चौकार नंतर 41 धावा. पाहिलं, 40 धावा झालेल्या आहे. पुढच्याला ठेस मागचा शहाणा असं वाटलं होतं, परंतु मागचा सुद्धा शहाणा बनला नाही. त्यांनी चेंडू सोडून दिला, क्षेत्रक्षण बदल. अक्षय चव्हाण अप्रतिम चेंडू टाकत असताना ते वाईट चेंडू असेल. आपण मी का हसलो, आपण पहिले एक डॉग कुत्रा ते त्यांच्या जीवाला घाबरले. कृपया ऑर्गनायझर कमिटीला मी सूचना करतोय, पाणी आणायचंय. पाणी संपलेले मयूर दादा, आणा. हो, आणि ते जर पाहिलं गेलेले अप्रतिम. एक वॉर्निंग मात्र अवश्य दिलेली आहे. विक्रम काळे विक्रम किती धावसंख्येवरती खेळतात पहा. 9 चेंडू 31. प्रकाश विक्रम नाव आहे विक्रम. विक्रम नोंदण्यासाठी हा खेळाडू तयार असतो. षटकार. धावसंख्या आपण जर पाहिली येते 47 धावा. 5 षटकांची लढत. एक सुंदर असं सामना मैदानाच्या आतमध्ये चालू. विक्रम कांबळे ते मात्र थांबायला तयार नसेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किया कोई महान नहीं होता. जब तक पत्थर पे ना पडे हथुड़ी के घाव, अरे पत्थर भी भगवान नहीं होता. मित्रांनो, आतापर्यंत ह्या गोलंदाजाला 27 धावा ज्या खऱ्या अर्थानं मारल्या गेलेल्या अक्षय चव्हाण एक महागडा गोलंदाज ठरलाय. अभिजित दादा यांचं पुन्हा घ्याव पाटील. अभिजित दादा यांचे पुन्हा एकदा 100 रुपये विक्रम यांच्यासाठी. ओके, चेंडू द्या. अभिजित तारू सर, तुम्हाला विनंती असेल समालोचन कक्षामध्ये या. भरपूर तुम्ही बक्षीस सोडता. नेमका व्यक्ती कोण आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. बक्षीस सोडता परंतु मनुष्य सुद्धा कळलं पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. नाहीतर फक्त आपण म्हणतो आम्ही महेंद्रसिंग धोनीला ओळखतो, बरोबर, परंतु व्यक्ती कोण आहे पाहिला नसेल. नेमकं धोनी कोण आहे हे आपल्याला माहीत नसलं. फक्त ओळखतो आपण का ज्यांनी 28 महेश मांजरे. हो, चेंडूला दिशा आहे. आपण पहा, शॉर्ट फाईल लेग वरून डीप फाईल लेगला छत्रपतीचा छावा. येथे मिळाला TPL चा चौकार. अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि आपण पहा, प्रतिस्पर्धी राजू शिंदे 11 या संघाला माहिती आहे. तुम्ही जर किती झाले सर, तुम्ही जरी 100 बनवल्या तरी प्रतिस्पर्धी संघ धावेचा पाठलाग करण्यासाठी माहिर आहे, आपल्याला माहिती. वाह, सुपर गेंद. अभिजित तारू
सुंदर बक्षीस सोडतात ते मात्र समोर येत नाही. समोर आपण पाहिलं डाव्या साईडला आहे. साहेब तुमचंही सहर्ष स्वागत. आणि बक्षिसं का दिली जातात? आपल्या खेळाडूंना दिली जातात. खेळाडूंचा उत्साह. ओ आणि पहा येते काय सुंदर गोलंदाजी आहे. जरी पहिली चेंडूवरती चौकार आला परंतु महेश मांजरे इज गुड बॉलिंग इन टुर्नामेंट. पाठीमागच्या सामन्यामधला हिरो यांनी कमी चेंडूमध्ये या वरती या कमी चेंडूमध्ये आपण पाहिलं मॅच जिंकून दिलती. आमच्या अभिजित तारू साहेबांचं आगमन होतंय. सर आपण आला तुमचं सरस असं स्वागत. अभिजित तारू सरांचं आगमन झाले. सर आपलं सरस स्वागत हार्दिक अभिनंदन. आणि आपण पाहिलं विक्रमच्या प्रत्येक षटकाराला त्यांनी सांगितलं 100 किती षटकार मारा. आज आमची अभिजित तारू साहेबांची अभिजित तारू साहेबांची बँक मात्र आज विक्रम आणि पहा येते यस पैलवानावानी खऱ्या अर्थाने मांडीवरती थाप आणि येते फलंदाज बाद. साहेबांची बँक मात्र विक्रम आणि पहा अभिजित तारू साहेबांची बँक मात्र विक्रम आणि पहा. सागराच्या धुंदीत बेधुंद लाटेत कधी समोर तर कधी पुढे जायचं असतं. नेहमीच का जिंकायचं कधी हारून सुद्धा जिंकायचं असतं. सागर कांबळे आणि विक्रम कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक डाव्या हाताचा असणारा सागर कांबळे पाहूया ते काय करतोय. पहा येते एक मोठा धक्का महेश मांजरे यांनी दिलाय. तिसरं षटक. ओ यस 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 एकीक बक्षीस तर एकीक मात्र खऱ्या अर्थानं नो बॉल. क्षणाचा भंग नो बॉल फ्री हिट. आणि येते पहा आनंदाची दे आनंद स्वरंग सोहळा. आपण पहा येते फलंदाज बचे तो बाल बाल बचे. मॅच झाल्यानंतर बक्षीस द्यावं लागतं. फ्रेट संधी येण्याची आणि धुंदी जाण्याची वाट पाहिजे असती. संधी चोर पावलाने येते चोर पावलाने जात असते. फ्रेट वेळ वाचावा. 8 सामने पूर्ण होय म्हणून 5 षटकांचा निर्णय घेतला गेला कारण आज थोडे सामने लेट चालू झाले. सामन्याला सुरुवात. हो अतिशय सुंदर लाजवाब गोलंदाजी येथे पाहायला भेटते. सागर कांबळे ते काही समजू शकत नाहीये. 5 षटकांचा सामना आहे. अंबिका वॉरियर्स संघ मालक अक्षय दादा चव्हाण तर दुसऱ्या साईडला असेल राजू शिंदे 11. हो लूज पद्धतीचा चेंडू आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि ते धापलकॉमचे गुणलेखक कळवतात 52 धावा आहे. इथं आपण पाहिलं 18 चेंडूमध्ये 52 धावा झालेल्या अतिशय सुंदर धावसंख्या आहे. 2 षटकांचा खेळ बाकी असताना ड्रिंक ब्रेक छोटासा झालाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय कारण मित्रांनो जेल आहे तो कल आहे. पाणी तो अनमोल आहे. यंदा पावसाने मात्र मोठं धडाक्यात पाऊस पडलेला आहे. इतका पाऊस पडला का लोक सुद्धा पावसाला वैतागली होती. काही लोक मात्र बेघर झाली. आणि पाठीमागे चालू मॅचला सुद्धा आपण पाहिलं JPL
फायनल JPL सामने फायनल सामने पावसामुळे झाले नाही. APL आणि JPL चे सामने पावसामुळे रद्द झालेले. परंतु 5 नोव्हेंबरच्या नंतर पावसाने मात्र सुट्टी घेतली आणि एका धडाक्या स्पर्धेला सुरुवात. वैभव सावंतला विक्रम यांना अभितारू यांचे 100 रुपये. 3 षटकार 300 रुपये. दापलकाव धावसंख्या वैभव सावंतला 58 धावा. यांना अभितारू वरती वैभवला येते बारदार फटका. 11 चेंडू 43 धावसंख्येवरती विक्रम कांबळे. मित्रांनो, खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. जर अर्धशतक पूर्ण झालं तर बक्षिसांची खैरात असेल. सुंदर 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 58 धावा आहे. अभी नाही तो कभी नाही. तीन षटकार हा द्या ना मग. आणि येथे महेश शेठ मांजरे चौकार. 62 धावा 47 धावसंख्येवरती विक्रम कांबळे खेळतोय. आणि ते महेश शेठ 50 साठी 3 धावांचं लक्ष्य विक्रम पुढे. विक्रमला विक्रम खुणवतोय. ओ 50 धावा विक्रम कांबळेच्या पूर्ण. टाळ्या वाजवा. 53 धावसंख्येवरती खेळतोय 14 चेंडू मध्ये. आणि धावफलकावर धावसंख्या झालेली 68 धावा. फर्स्ट बॅटिंग राजू शिंदे 11. हॉट सुपर बॅटिंग विक्रम कांबळे. 14 चेंडू आणि 53 धावा. माननीय श्री संघ मालक राजूभाऊ शिंदे यांच्याकडून 100 रुपये. स्वप्नील उंद्रे, दत्ता मरबे आणि विशाल उंद्रे यांचे आगमन होते. सरसे स्वागत. प्रकाश सर यांच्याकडून 100 रुपये. बक्षिसाची रक्कम झाली 500 रुपये. बरोबर, ओके. 600 रुपये झाले. 600. हो, काय झालं आता? चेंडू नाही का सर? चला चला खेळाडू वर या चला. आलाय 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 आलाय. सनी दादा चव्हाण 500 रुपयाचं बक्षीस विक्रम कांबळे यांच्यासाठी असेल. बक्षिसाची रक्कम झाली 1100 रुपये. वा, धन्यवाद. फोटोच अक्षय दादा जेल सोडलाय. आनंद चव्हाण जेल सोडलाय. पाठीमागच्या सामन्यामधला हिरो येथे मात्र 0 ठरतोय. आनंद चव्हाण जेल मात्र ड्रॉप होतोय. जीवदान आणि जीवदान. मित्रांनो, कधी कधी काही खेळाडू हिरो फोटोच. आनंद चव्हाण आपण पाहिले जेल मात्र आनंदने सोडलाय. VIP स्पोर्ट्स सर्व्हिस आनंद भैया चव्हाण एक अष्टपैलू तो गुणवान खेळाडू आहे. किती धावा? 74 धावा.
लूज पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला. डीप लॉंग ऑफचा धोनी मात्र चेंडूवरती येतोय. प्रति धोनी चेंडूवरती येतोय. 75 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा स्ट्राईकला विक्रम असेल. विक्रम हे नोंदवण्यासाठी असतात. विक्रम हे मोडण्यासाठी असतात. मान सन्मानाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ विक्रम इज ब्लास्टर षटकार. बोला सर. चेंडू द्या जुना. किती रन झाले सर? दादा किती धावा झाल्या? 81 धावा. विक्रम येथे थांबत नाहीये. चेंडू पाहायला भेटला. डीप लॉंग अभि ऑफचा तारू यांचे तब्बल 100 रुपये प्रत्येक षटकाराला आहे. सनी चव्हाण यांचे 500 रुपये 50 धावा झाल्यानंतर. प्रकाश सर यांचे 100. राजू शिंदे भाऊ यांचे 100. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. हा आणि पहा फलंदाज बाद. फलंदाज बाद. मैत्री असावी जुबा भावाची, नुसती नको लावाची. असावी आदर करावी कदर. नेहाल कांबळे. आता कांबळे बंधूंच्या जोड्या मैदानात आतमध्ये चाललेला आहे. इथे विक्रम मात्र थांबत नाही. नेहाल कांबळे फलंदाज बाद. विक्रम कांबळे आपण पाहिलं 63 या धावसंख्येवरती खेळतोय. 19 चेंडूचा सामना केलाय. काहीशे चेंडू बाकी. राऊंड दी विकेट मारा. हो बाहेर जाणारा चेंडू आहे. आणि आपण पाहिलं येथे काय होतंय हे पाहूया. आणि चौकार. 4 रन. हाणामारीचं षटक आहे. दापलकाव धावसंख्या मात्र आकार घेते ती पाहिली गेली. हो बाहेर जाणारा चेंडू आहे. काहीशे आणि चेंडू आपण बाकी. पाहिलं इथे काय होतंय हे सुंदर पाहूया. गोलंदाजी. आणि चौकार. अप्रतिम 4 रन. सामना चालू आहे. 2 नामांकित संघ आहे. ओहो चेंडू हवेत. एक टप्पा खा. चेंडू आर्या पार केला. वार केला चेंडू वरती. परंतु आपण पाहिलं येथे 3 धावेला वाचू शकत नाहीये. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आणि काही अहो पहा आता जमलं. 5. आणि 6व्या धावेसाठी पळून 5 धावा काढल्यात. किती धावा झाल्या सर? हो चेंडू हवेत. 91 विन. 92 विन. टप्पा खा. 91 चेंडू धावा झाल्या. आर्या. 19 चेंडू 66 धावा. विक्रमी खेळी. जोरदार टाळ्या हो द्या. चला 1200. हा 600. चला आपण पाहिलं 92 धाव्यांचं टार्गेट येथे समोर ठेवलं गेलेलं आहे. आव्हान तर मोठं आहे. आव्हानाचा पाठलाग करायचंय. आव्हान हे मित्रांनो पाठलाग करण्यासाठी असतं. आव्हान हे फेलण्यासाठी असतं. आणि यात कोण यशस्वी होतो हे आपल्याला पाहायला भेटेल. चला राजूभाऊ शिंदे 11 या संघाला मी विनंती करतोय आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचंय ही विनंती असेल. सर जुने चेंडू द्या. नवीन चेंडू घ्या. कारण आपल्याला जुने चेंडू अतिशय महत्वाचे.
याची नोंद घ्या. 30 balls and the 92 win the match. चला राजू शिंदे 11 चला आतमध्ये. हा ऑनलाईन 500 जमा झालेत. ओके. स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंनी हे मैदान अक्षरशः गाजवून काढलेले असे दोन मातब्बर खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 92 धावांचं लक्ष इथे गाठायचं. 30 चेंडू आणि 92 धावाच्या मात्र विजयासाठी आवश्यक आहेत. अशा अनेक रेकॉर्ड्स आपण कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलेले आहेत. याही मैदानाचं वैशिष्ट्य जास्तीत जास्त धावसंख्या इकडे चेस होताना देखील आपण पाहिलेले आहे. कमीत कमी धावसंख्येवरती सामने रंगतानाही पाहिलेले आहेत. खरं तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची शाश्वती देणारं नाहीये. आणि पहा मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो महेश मांजरे जो मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूनं त्यांच्या समेत पहा आनंद चव्हाण आणि विघ्नेश कांबळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. 5 षटकांमध्ये विजयासाठी 92 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्गवरती. पहा पहिलं षटक विघ्नेश. अकूट टप्प्याचा बॉल महेश मांजरे यांच्या बॅटमधून अक्रॉस द बॅट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती दाखल होतील. तोपर्यंत अवघी एक सिंगल धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. शांत आणि संयमी खेळ. पण 92 धावांचं लक्ष आहे. मागच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोन फलंदाजांनी अक्षरशः धुवाधार बॅटिंग करत असताना हे मैदान गाजवून काढलेलं आहे. आणि पाहायचं आता त्याची पुन्हा एकदा प्रचिती आपल्याला येते का. कारण आपण पाहतो या संपूर्ण परिसरातील हे सर्व खेळाडू सर्वांना एकत्रित करणारी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नामोल्लेख होतो. अंबिका वॉरियरचे सर्व सदस्य असतील सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही आभार मानू ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली. यावेळेस विघ्नेश यांच्यावरती आक्रमण आणि सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचतो. येतोय 4. मयूरजी सावंत आयोजक कमिटीचे
आमचे मयूरजी सावंत यांना विनंती आहे इकडे संपर्क साधा. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. संघाची धावा संख्या 5 वरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहा आनंद चव्हाण यांची बॅट अक्षरशः पहिल्या चेंडूपासून इकडे बोलायला लागली. शॉर्ट पिच बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर निघत होता. अबाउट टर्न खेळला हा चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आनंद चव्हाण. विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. कशा प्रकारची कामगिरी. चेंडू का येस आनंद चव्हाण ज्याही नावाची चर्चा मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे, ज्यांच्या संपूर्ण संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली. अंबिका वॉरियर्स थेऊर चव्हाण वस्ती प्रस्तुत थेऊर प्रीमियर लीग. पहा आनंद चव्हाण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक अग्रगणित नाव आहे. व्ही एस स्पोर्ट VIP स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग देखील मैदानावरती करतायत. फुलटॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा होता, लेग स्टंपच्या बाहेर निघाला. पंचांचा अवांतरचा इशारा येताना पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव येते. संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. विघ्नेश थोडंसं इथे बसताना पाहायला मिळाला. यस वेस्ट ऑफ हाईटसाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलं. पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो. कमरेच्या वरती चेंडू आहे का की खाली राहिला यासाठी तिसऱ्या रिव्ह्यू कुठला वेस्ट ऑफ हाईटसाठी. ओके पण बॅटिंग टीमचा की फिल्डिंग. यस अंपायर रिव्ह्यू. ओके फेअर डिलिव्हरी जातो पण मॅचच्या दिशेनं. व्हाईट बॉल पंचांचा इशारा अवांतर अतिरिक्त 1 धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावा संख्या 6 या धावा संख्येवरती 92चं लक्ष इथे गाठायचं आहे. विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. टप्प्याचा बॉल मध्यम गतीचा होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला. डीपला थोडंसं जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याचाच फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. वा वा महेश मांजरे कौतुक राहील ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर इतकी वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमधला समन्वय आपण पाहिला. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. 8 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल त्यावरती आक्रमण आनंद चव्हाण यांच्या बॅट मधून पण प्रॉपर टायमिंग नाही करू शकलेले. सरळ चेंडू गेला मिड विकेटच्या हातामध्ये. विकेट जाताना पाहायला मिळते. पहिला धक्का आनंद चव्हाण. बॅक टू दी पवेलियन. अंबिका वॉरियर्सला बसलेला हा पहिला धक्का. आनंद चव्हाण माघारी परतताना पाहायला मिळतात. थोडेसे स्वस्तात बाद होताना पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज अक्षय चव्हाण मैदानावरती दाखल होतील. अतिशय अप्रतिम झेल मैदानावरती आपण पाहिलेला आहे. आठ या धावसंख्येवरती पहिला धक्का आपण या ठिकाणी पाहतो. पहिली विकेट गेली. ज्या खेळाडूची चर्चा होती, ज्या खेळाडूने मागची स्पर्धा गाजवली, तोच खेळाडू इकडे स्वस्तात बाद होताना पाहायला मिळाला. आणि अंबिका वॉरियर्स एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. विघ्नेश ज्या विकेटसाठी धडपड करत होते तीच विकेट येताना पाहायला मिळाली. अक्षय चव्हाण या स्पर्धेचे सर्वेसर्वा आयोजक जे मात्र मैदानावरती दाखल होतील. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑन मध्ये. वा सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑन मध्ये आपण पाहतो. तिथे चेंडू स्टॉप केला. धाव येणार नाहीये. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला धावा जरूर आल्या पण एक विकेटही जाताना पाहायला मिळाली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावांचा ग्राफ उंचीवरती जातो आणि विकेटही जाताना पाहायला मिळत आहेत. चढ उतार या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळेल. कारण एका बाजूनं विचार केला तर 92 धावांचं लक्ष अवघ्या 5 षटकांमध्ये गाठण्याचा प्रयत्न. टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पायाने चेंडू थांबवायचा. थोडीशी गडबड आणि या ठिकाणी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला परत एकदा बाउंड्री लाईनचा वेध घेतो हा चेंडू. आउटफील्ड वेगवान आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो महेश मांजरे पुन्हा एकदा धावतायत आणि या चेंडूवरती येत आहेत 3 धावा. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. विघ्नेश यांच्या माध्यमातून पहिलं षटक संपलं आणि एक पहिलं षटक यशस्वी राहिलं जिथे आनंद चव्हाणची विकेट आली. संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती आहे. शेवटचे 24 चेंडू 81 धावेंची आवश्यकता. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाही. एखादा षटक जर मोठं आलं तर मॅच जवळ केली जाऊ शकते. पण पाहायचंय त्यासाठी अक्षय यांनाही प्रयत्न करायचे. महेश मांजरे एका बाजूनं ज्यांना आपण पाहतो, एका बाजून अक्षय सारखा उंच पुरा फलंदाज पण गोलंदाजी मार्कवरती येत आहेत.
पुंडलिक गंगथडे जे मात्र गोलंदाजी मार्गवरती येतील. पुंडलिकजी गंगथडे कशा प्रकारची कामगिरी करतायत, अनुभव त्यांच्याकडे आहे, पण एका बाजूला अक्षयसारखा उंच पुरा फलंदाज तो कशा प्रकारची कामगिरी करतोय. विघ्नेश पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. पुंडलिक गंगथडे जे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतील. अक्षय चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण तिथे खराब आहे. बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन ओलांडतो. पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचला. येतोय 4. पुढील मॅचचा टॉस होतो आणि पुढील मॅचच्या टॉस साठी सुजितदादा काळे युवा मंच 11 आणि मयूर कैलास शेठ सावंत 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. चला प्रेझेंटेशन बॉक्स समोर आपला टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स ओके. विनंती आहे कैलासजी सावंत आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. कैलासजी सावंत या आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होतो आहे. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलं. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आहे का, हो त्यासाठी तिसऱ्या पंचांना आपण या ठिकाणी रेफर करतो. पाहायचंय पुन्हा एकदा पीटीसी लाईव्हची जबाबदारी इकडे वाढतीये. तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो याची जबाबदारी वाढतीये. ओके, पीएल डिलिव्हरी. पीएल डिलिव्हरी. सतरा धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू असताना गोलंदाज परत एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत आहेत. टप्प्याचा बॉल फाईन लेगला आणि तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण निहालच्या माध्यमातून आणि एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होते. शॉर्टपिच बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी पाहायला मिळाली. खरं तर व्हेरिएशन गरजेचंच आहे. पुंडलिक यांच्या माध्यमातून हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. एका बाजूनं महेश मांजरे थोडेसे शांत आहेत. 92 धावांचं लक्ष इथे घालतात. प्रत्येक बॉल हा महत्वाचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. इथे जर पाहिलं तर आता पंचांचा इशारा, नो बॉल. अवांतर चेंडू, नेक्स्ट बॉलवरती संधी उपलब्ध होते. फ्री हिट. स्ट्रायकिंग एंडला टेनिस बॉल क्रिकेटचा थिऊरचा बाहुबली महेश मांजरे यांना आपण पाहतो. सिक्सर किंग म्हणून ख्याती आहे. मागची स्पर्धा टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परत एकदा कमी गतीचा हा चेंडू आणि परत एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली आहे, कौतुक राहील पुंडलिक गंगथडे यांचं. ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते, प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या गतीचा टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, आणि याही चेंडूवरती महेश मांजरे सारखा मातब्बर फलंदाज जो मात्र उभा केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा बिगिट करायचा. जिथे ऑफस्टंपच्या बाहेर निघतो हा चेंडू आणि पंचांचा अवांतरचा इशारा. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळतीये. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळतीये. 20 धावा धावपलकावरती आहेत. 92 धावांचं लक्ष इथे गाठायचं. आतापर्यंत 20 बनवल्या गेल्यात.
म्हणजे अजूनही फार मोठी शिकस्त जी मात्र महेश मांजरे यांना करावी लागेल. गोलंदाज पुंडलिक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, दांडी 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 गुल, विकेटचं पतन. महेश मांजरे मातब्बर खेळाडूची विकेट येताना पाहायला मिळतीये आणि यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्क होता, मधली एसटी उखडली, विकेट येताना पाहायला मिळाली. पाक गोलंदाजीमध्ये परिवर्तन, वयवर्ष 14, अमोल गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. हो हो हो, अक्षय चव्हाणच्या बॅट मधून बॉल हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, पाहायचं आता तिथे हा चेंडू पोहोचतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. षटकारांची नितांत आवश्यकता. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती आणि पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. अक्षय चव्हाणची स्ट्रेंथ आहे. शरीरावरती येणारा बॉल थोडीशी उसळी घेत होता. डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्यामध्ये अक्षय यशस्वी होताना पाहिलं. ओके, 4 धावा आहेत. यावेळेचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एक चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. अमोल जाधवनं काय गोलंदाजी केली दिवसभरामध्ये, कौतुक राहील. वयवर्ष 14, ज्या प्रकारचे गोलंदाज. ओहो हो, पुन्हा एक चेंडू इथे डॉट आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. खरं तर आता अमोल जाधव धावपट्टीवरती चेंडू टाकत नाही, तर तो आगीचे निखारे टाकतो. एका चौकारानंतर जबरदस्त गोलंदाजीची मात्र मैदानावरती आपण पाहतो. वयवर्ष 14 अमोलच्या माध्यमातून. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, थोडासा शॉर्ट पिच होता. लॉंग स्टॉप रिझन मध्ये वेगात चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. पाहायचं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिथे, पण हा चेंडू पोहोचतो सरळ लॉंग स्टॉप रिझन मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. अक्षयच्या बॅटमधून या षटकामध्ये आला आणखीन एक चौकार, 4 धावा. अठ्ठावीस धावा स्कोरबोर्ड होते आहेत. आणखीन एकदा अक्रॉस द बॅट खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूवरती, पुन्हा एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. पाहता पाहता 2 धाव आहेत आणि परत एकदा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. क्षेत्ररक्षण थोडस खराब आहे. आणखीन एक चौकार, 4 धावा. स्कोरबोर्ड पुढे जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवरती. अमोल जाधव यांची गोलंदाजी आपण पाहतो. काही चेंडू यशस्वीरित्या हाताळल्यानंतर काही चेंडूंवरती अक्षय चव्हाण यांचं आक्रमण पाहायला मिळतंय. खरं तर अक्षय देखील सांगतायत की सहजासहजी आम्ही देखील या मॅचला सोडणार नाहीये. अंबिका वॉरियर्स विकेट जरी गेल्या तरी अक्षय सारखा मातब्बर फलंदाज या मॅचला टार्गेटला जवळ करण्याचा प्रयत्न मैदानावरती करत असताना आपण पाहतो. गोलंदाज तयार. हो हो हो, बिग हिट, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, सिक्सर, 6 धावा अक्षयच्या बॅटमधून. पहा अमोल यांच्यावरती आक्रमण आपण मैदानावरती पाहिलं. रोल बॉल का? गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आणखीन एकदा बिगिट करायचा हा चेंडू. थोडासा वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली जाते. तर पहा षटकाची समाप्ती होईल. मैदानावरती 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्त्यांती स्कोरबोर्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली, अंबिका वॉरियर्स अर्थातच अक्षयदादा चव्हाण यांच्या मालकीची टीम जाऊन पोहोचते 38-92चा पाठलाग करत असताना.
12 चेंडू आणि 54 धावेंची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 54 धावा विजयासाठी आवश्यक. पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. या वेळचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतो. फ्लाय स्लिपला उभा असणार क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. निहालचा बॉल फुलटॉस होता. अक्षय पुरेपूर फायदा घेऊ शकलेला नाहीयेत. थोडासा कमी गतीचा लोअर फुलटॉस आपण मैदानावरती पाहिला. ओ हो रनआउटची संधी होती तिथे. थ्रो थोडासा खराब आला आणि त्यानंतर आपण पाहतो 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट आहेत. संघाची धावा संख्या 2 ने पुढे जाईल. अंबिका वॉरियर्स जाऊन पोहोचेल ते आता 41 या धावा संख्येवर. म्हणजे पहा 92चं टार्गेट असताना 41 पर्यंत टीम जाऊन पोहोचली आहे. 51 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. अक्षय चव्हाण सारखा मातब्बर फलंदाज मैदानावरती. सुरुवातीची इनिंग आपण पाहिली, ज्या इनिंग मध्ये अक्षरशः जबरदस्त बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. पण पाहतोय आपण अक्षय चव्हाण सारखा खेळाडू हे टार्गेट किती जवळ करतो. 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज निहाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण. अक्षयच्या बॅट मधून बॉल हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिथे आणि पाहायचंय तिथे बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. येतोय 4 चौकार. पुन्हा एकदा विकेट करायचा. हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा खाली राहतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळतीये. मागच्या चेंडूवरती 4 धावा आहेत तर आपण पाहिलेल्या आहेत. अक्षय चव्हाण स्ट्रायकिंग एंडला प्रयत्न तर करतायत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. अको टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केला. पुल पॉवरफुल होतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, अगदी रस्त्याच्या पलीकडे. येतोय षटकार. पहा धावफलकावरती विचार जर आपण केला, 7 चेंडू आणि 41 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस, आणखी एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. 4 धावा आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाने इथे रेफर केलेला आहे. ओके काय
ओके, पेअर डिलिव्हरी. तर टीमची धावा संख्या 55 धावा धाबलकावरती आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि 37 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. आणि पाहायचं आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. ज्या गोलंदाजानं अक्षरशः गोलंदाजच्या माध्यमातून कहर केला असा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळतो. अमोल जाधव गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. शेवटचे 6 चेंडू 37 धावेंची आवश्यकता. पाहायचंय काय होतं. अंबिका वॉरियर्स एका बाजूने प्रयत्न चालू आहेत अक्षय यांचे. तर पाहायचं आता त्यांना फुलटॉस बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला. आउटफील्ड वेगवान आहे. टप्पा घेतल्यानंतर चेंडू उसळी देखील घेताना पाहायला मिळतो. पोस्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 4. अजूनही 5 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. खोलवा टप्प्याचा बॉल परत एकदा खांडून काढला. लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेनं फारसा फरक पडणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. खोलवा टप्प्याचा बॉल प्रॉपर टायमिंग नाही. बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. ड्रॉप द कॅच. 2 धावांचा परत एकदा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहा पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न अक्षय यांचा मैदानावरती चालू आहे. तर अजूनही मॅचचं समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 30 असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मयूर शेठ, कैलास शेठ, सावंत 11 विरुद्ध सुजितदादा काळे 11. ओहो हो, इथे एसटी उद्ध्वस्त होती आणि फलंदाज बाद होतोय. विकेट. नवीन फलंदाज निलेश मैदानावरती दाखल होईल. काही चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. चला निलेश, थोडीशी आपण घाई करू. निलेश चितोळे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11, सुजित दादा काळे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉस या ठिकाणी संपन्न होणं गरजेचं आहे. झालंय का टॉस? कोणी जिंकलाय? ओके, मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11 संघानं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतलेली आहे आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं सुजित दादा काळे 11 या टीमला. व्हाईट बॉल, पंचांचा अवांतरचा इशारा. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. निलेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल जाधव गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल खांडून काढला. पुन्हा एकदा डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. त्यानंतर 1 सिंगल धाव परत एकदा प्राप्त होतीये. आणि याच बरोबर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करताना टीम आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच राजशेठ शिंदे 11 अभिनंदन. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीच्या इनिंग मध्ये 91 धावा कुठून काढल्या आणि 92चा पाठलाग करत असताना अंबिका वॉरियर्स या मॅचला गमवतीये. तर पहा, पुन्हा एक मोठी मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येते, जिथे 2 मातब्बर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात येताना पाहायला मिळतील. त्यामध्ये मयूरभाऊ कैलास शेठ सावंत 11, सुजित दादा काळे 11 या 2 संघांदरम्यान आपल्याला काटेकी टक्कर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर विनंती आहे सुजित दादा काळे 11 आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे.
पुन्हा पुन्हा एकच सूचना आयोजक कमिटीकडून येते, जे दोन संघ खेळत आहेत, ज्या दोन संघांची मॅच आहे त्या दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू, स्क्वॉडचा 12वा खेळाडू हा